नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात फक्त 1 कप रव्यापासून 10 कपकेक्स कसे बनवायचे, तेही कोणत्याही प्रकारचा मोल्ड, बेकिंग कप्स किंवा ट्रे न वापरता। आपण हे केक वाटीमध्ये बनवणार आहे। शिवाय यामध्ये अंड्याचा आणि तुपाचा सुद्धा वापर केलेला नाही। केकचं बॅटर फेटण्यासाठी सुद्धा कोणत्याही प्रकारच्या मशीनची सुद्धा गरज नाही। कोणालाही जमेल इतक्या सोप्या पद्धतीने अतिशय जाळीदार आणि स्पॉन्जी असा केक बनतो। शिवाय कढईमध्ये सुद्धा अगदी मायक्रोवेव्ह सारखा हा बेक होतो। भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सहित हा व्हिडिओ शेअर केलेला आहे, तर त्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा। तर सुरुवातीला आपण केकचं बॅटर बनवून घेऊयात। तर त्यासाठी एक मोठं खोलगट आणि पसरट भांडं घ्यायचं। घरच्याच साहित्यात हा केक अतिशय सुंदर आणि स्वादिष्ट बनतो। रव्यापासून बनवलेला केक कधी-कधी खूपच कोरडा बनतो किंवा त्याचे लगेचच तुकडे-तुकडे होऊ लागतात। तर ते न होण्यासाठी आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे। तर आपण रव्याचे लाडू बनवताना जो बारीक रवा वापरतो तोच इथे वापरायचा आहे। हा रवा जर नसेल तर जो आपण उपम्यासाठी वापरतो तो मिक्सरला फिरवून घ्यायचा। लक्षात ठेवा, तो रवा मिक्सरला 3 ते 4 वेळा फिरवून घ्यायचा, म्हणजे तो मोठा रवा सुद्धा बारीक बनतो, अगदी बारीक रव्यासारखाच बनतो। तर हे पहा, इथे मी बरोबर 1 वाटी हा बारीक रवा घेतलेला आहे। दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे रवा आपल्याला सुरुवातीला थोडा वेळ भिजवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी त्याच वाटीने पाव कप दूध घेतलेला आहे। हे दूध उकळून थंड झालेलं आहे। तर रूम टेम्परेचरच्याच दुधामध्ये रवा आपल्याला भिजत ठेवायचा आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने थोडं थोडं दूध ॲड करत रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। एकदम सगळं दूध वापरायचं नाही, आपल्याला अगदी घट्टसरच हे भिजवून घ्यायचंय। तर थोडं थोडं दूध ॲड करत हे सुरुवातीला भिजवून घ्यायचं। तर पाऊण कप घेतलेलं सगळं दूध मी ॲड केलेलं आहे। रव्याच्या प्रकारानुसार दुधाचं प्रमाण 1 ते 2 चमचे कमी जास्त लागू शकतं। हे पहा, या बॅटरची अशी कन्सिस्टन्सी यायला हवी। आता आपल्याला हे रव्याचं बॅटर एकाच दिशेने 3 ते 4 मिनिटे फेटून घ्यायचे। यामुळे सुरुवातीलाच यामध्ये थोडीशी हवा तयार होते आणि त्यामुळे केक मस्त जाळीदार बनायला सुद्धा मदत होते। आता यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे तरी आपल्याला हे भिजवून घ्यायचे। तोपर्यंत बाकीची तयारी करूयात। हा केक बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा ट्रे, मोल्ड किंवा बेकिंग कप वापरणार नाही। तर त्यासाठी इथे मी छोट्या छोट्या स्टीलच्या वाट्या घेतलेल्या आहेत आणि त्यासोबतच बेकिंग पेपर सुद्धा लागणार आहे। आपल्या घरी जो मसाल्याचा डबा असतो त्यातल्याच छोट्या छोट्या वाट्या घेतलेल्या आहेत, म्हणजे कप केक सुद्धा मस्त छोटे छोटे बनतात आणि एकसारखे बनतात। या वाट्यांच्या तळाला ठेवण्यासाठी आपल्याला छोटासा बेकिंग पेपर लागणार आहे। तर त्यासाठी यातलाच छोटा चौकोनी आकाराचा पेपर कट करून घेतला। एक याची घडी केली आणि त्यानंतर 2 ते 3 वेळा फोल्ड करून घेतलं। आता याच्या कडा गोल आकारामध्ये कट करून घेतला आणि हे पहा, हे गोल आकारामध्ये पेपर कट झालेले आहेत। तर अशा पद्धतीने सगळ्या वाट्यांसाठी गोल आकाराचे पेपर कट करून घेतले। आता या वाट्यांना तूप किंवा तेल लावून घेऊयात। तर इथे मी तेलाचा वापर केलेला आहे। वाट्यांच्या कडेने सुद्धा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, म्हणजे केकचं बॅटर याला चिकटत नाही। किंवा अशा पद्धतीचे जर बेकिंग पेपर नसतील तर तेल लावल्यानंतर थोडासा मैदा किंवा पीठ पसरवून घ्यायचं। 15 मिनिटे झालेली आहेत आणि रवा सुद्धा दुधामध्ये मस्त भिजलेला आहे। तुम्ही पाहू शकता, बारीक रवा वापरलेला आहे, त्यामुळे मिश्रण कोरडं पडलेलं नाही। थोडासा चिकटपणा आणि बाइंडिंग सुद्धा मस्त आलेला आहे। फक्त एकदाच याला थोडंसं हलवून घेतलं। आता आपल्याला यामध्ये थोडासा मैदा वापरायचा, यामुळे केकच्या बॅटरला चांगलं बाइंडिंग येतं आणि म्हणूनच केक जरी रवा केक असला तरी कोरडा बनणार नाही आणि केक सुद्धा अगदी बेकरीसारखा बनेल। तर त्यासाठी अर्धा कप आपल्याला मैदा लागणार आहे। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मैदा आपल्याला चाळूनच वापरायचा आहे। तर त्यासाठी चाळणीमध्ये अर्धी वाटी मैदा काढून घेतला। चाळताना मैदा भांड्याच्या बाहेर पडू नये म्हणून अशा पद्धतीने मी वाटीने याला फिरवून घेत आहे, म्हणजे मैदा सुद्धा व्यवस्थित चाळला जाईल आणि बाहेर सुद्धा पडणार नाही। तर लक्षात ठेवा, या केकसाठी 1 कप बारीक रवा वापरलेला आहे, त्याच वाटीने अर्धा कप मैदा वापरलेला आहे। आता मैद्याऐवजी तुम्ही अर्धा कप गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता। मैदा चाळून वापरल्यामुळे सुद्धा यामध्ये हवा थोडीशी तयार होते आणि त्यामुळे सुद्धा केक स्पॉन्जी बनायला खूप मदत होते। त्यानंतर त्याच वाटीने पाव कप आपल्याला पिठी साखर लागणार आहे। तर ज्या वाटीने रवा घेतलेला होता त्याच वाटीने पाव कप पिठी साखर घेतलेली आहे। तर जी आपण रोजची साखर वापरतो तीच मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही केक बनवताना साखरेचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं। साखर जर जास्त झाली तर केक आपल्याला पाहिजे तसा फुगत नाही, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा। आता त्याच वाटीने पाव वाटी तेल यामध्ये ॲड करायचं। तेल कोणतंही वापरू शकता, फक्त उग्र वासाचं किंवा घाण्याचं तेल केक बनवण्यासाठी वापरायचं नाही, कारण त्यामुळे केकचा फ्लेवर किंवा वास सुद्धा पूर्णपणे बदलू शकतो। तर इथे मी रिफाइंड सूर्यफुलाचंच तेल वापरलेलं आहे। आता तेल सुद्धा आपल्याला प्रमाणातच वापरायचं आहे। कधी कधी रवा केक कोरडा न बनण्यासाठी आपण तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त वापरतो,
त्यामुळे काय होतं, केक अतिशय आतून चिकट बनतो, स्पॉन्जी दिसत नाही किंवा आतून सुद्धा जाळीदार दिसत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी केक बनवताना प्रमाणातच आपल्याला वापरायच्या आहेत. तर पाव कप आता तेल सुद्धा ऍड केलेलं आहे. आता पाव कप आपल्याला दूध सुद्धा ऍड करायचं आहे. तर स्टँडर्ड जो अर्धा कप असतो त्यामध्ये मी हे दूध काढून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला यातलं थोडंसंच दूध ऍड करून हे मिक्स करून घ्यायचंय. या स्टेजला दूध अगदी थोडं थोडं ऍड करतच हे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय, कारण या बॅटरची आपल्याला आता कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची, त्यामुळे दुधाचं प्रमाण थोडंसं कमी किंवा जास्त लागू शकतं. तर थोडं थोडं दूध ऍड करत एकाच दिशेने आपल्याला हे फेटत राहायचंय, म्हणजे यामध्ये चांगली हवा सुद्धा तयार होते, सगळ्या गोष्टी एकजीव मिक्स होतात. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली ती म्हणजे मैदा आपण कधी कधी किडे लागू नयेत म्हणून फ्रीझरमध्ये ठेवतो किंवा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवतो, त्यामुळे तो अगदी थंड बनतो. केक जर दुसऱ्या दिवशी बनवायचा असेल तर तो मैदा आपल्याला आदल्या रात्रीच फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचा आहे, म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत तो रूम टेम्परेचरला येतो आणि तो थंड नसलेला मैदाच आपल्याला केकसाठी वापरायचा आहे. थंड मैदा बॅटर बनवण्यासाठी जर तसाच वापरला तर केक तर फुगणारच नाही आणि सेंटरला सुद्धा खाली बसल्यासारखा बनतो. तर अर्ध्या वाटीतलं अर्ध दूध वापरलेलं आहे, एकूण पाव कप दूध वापरलं. 4 ते 5 मिनिटे हे पुन्हा फेटून घेतलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अशीच असायला हवी. आता हे बाजूला ठेवून कढई गरम करून घेऊयात. तर तुम्ही पाहिलंच असेल यामध्ये अजून आपण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घातलेला नाही. या दोन्ही गोष्टी या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायच्या अगोदर कढई आपल्याला प्रीहीट करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बेकिंगसाठी कढई किंवा कोणतंही भांडं आपल्याला जाड तळाचंच वापरायचं आहे आणि शक्यतो ॲल्युमिनियमचं वापरायचं, स्टीलचं वापरायचं नाही. तर इथे मी अगदी जाड तळाची कढई घेतलेली आहे. यामध्ये मीठ घेतलेलं आहे आणि त्यावरती एक स्टँड ठेवलं. आता या स्टँडवरती वाट्या व्यवस्थित बसणार नाही, त्यामुळे एक स्टीलची प्लेट ठेवलेली आहे. आता यावरती अगदी व्यवस्थित बसेल असं झाकण ठेवायचं आहे, शक्यतो वाफ कुठूनही बाहेर येणार नाही. लक्षात ठेवा, फक्त गरम करून घ्यायचे, अगदी धूर निघेपर्यंत कढई जास्त गरम करायची नाही. कढईऐवजी जाड तळाचा ॲल्युमिनियमचा कुकर सुद्धा वापरू शकता. कुकरमध्ये जर बेक करणार असाल तर झाकणाची शिट्टी आणि रबर काढून घ्यायचा. तर लो टू मीडियम फ्लेमवरती 5 ते 6 मिनिटे आपल्याला कढई गरम करून घ्यायचे. आता कढई गरम होते तोपर्यंत आपण यामध्ये उरलेल्या सगळ्या गोष्टी ॲड करूयात. तर केक बनवतोय म्हटल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बेकिंग पावडर लागणार आहे. केक अगदी परफेक्ट बनण्यासाठी बेकिंग पावडरचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. तर इथे मी 1.5 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे. आता इथे मी स्टँडर्ड चमचा वापरलेला आहे, ज्यावरती अगदी व्यवस्थित मेजरमेंट दिलेलं असतं. पण या ठिकाणी तुम्ही आपल्या घरी जो नेहमी पोह्याचा चमचा असतो तो वापरला तरी सुद्धा चालेल. त्या चमच्याने 1 चमचा भरून बेकिंग पावडर वापरली तरी सुद्धा चालेल. तर या स्पूनवरती लिहिल्याप्रमाणे 1.5 टीस्पून बेकिंग पावडर वापरलेली आहे. त्यासोबतच अर्धा टीस्पून आपल्याला बेकिंग सोडा लागणार आहे, किंवा पोह्याच्या चमच्याने पाव ते अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरला तरी सुद्धा चालेल. अगदी चिमूटभर मीठ सुद्धा वापरायचं, म्हणजे केकला मस्त चव येते. केकला चांगला फ्लेवर येण्यासाठी अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स वापरलेला आहे. हे नसेल तर अर्धा चमचा वेलची पूड सुद्धा वापरू शकता. आता आपल्याला 3 ते 4 मिनिटे अगदी हलक्या हाताने एकाच दिशेने आपल्याला हे फेटून घ्यायचंय. लक्षात ठेवा, बेकिंग पावडर आणि सोडा घातल्यानंतर याला जास्त वेळ फेटायचं नाही. तर अगदी हलक्या हाताने फक्त 2 ते 3 मिनिटेच याला फेटून घेतलेलं आहे. लगेचच याला सेट करून घेतलेल्या वाट्यांमध्ये भरून घेऊयात. आता वाट्यांमध्ये किंवा कोणत्याही ट्रेमध्ये हे बॅटर भरताना अगदी काठापर्यंत याला भरायचं नाही, कारण केक फुगल्यानंतर सुद्धा खूप वरती येतो. त्यामुळे वरती थोडीशी जागा ठेवून सगळ्या वाट्यांमध्ये हे बॅटर भरून घेतलं. सगळ्या वाट्या टॅप सुद्धा करून घेतल्या, म्हणजे बॅटर व्यवस्थित सेट होतं. आता लक्षात ठेवा, अगदी सुरुवातीलाच आपण बॅटर तयार करताना कढई गरम करायला ठेवलेली नव्हती. तर सुरुवातीला सगळं बॅटर व्यवस्थित तयार करून घेतलं. बेकिंग पावडर आणि सोडा यामध्ये ऍड करायच्या अगोदरच आपण कढई गरम करून घेतलेली आहे. आवडत असल्यास यावरती थोडीशी टुटी फ्रुटी सुद्धा ऍड करू शकता. आता कढई व्यवस्थित गरम झालेली आहे. गरम गरम या प्लेटवरती लगेचच या वाट्या ठेवून द्यायच्या. बेकिंग पावडर, सोडा घातल्यानंतर हे बॅटर खूप वेळ असंच बाहेर ठेवायचं नाही, तर लगेचच हे बॅटर गरम कढईमध्ये किंवा कुकरमध्ये जर गेलं, तयार झालेल्या गरमीमुळे बेकिंग पावडर आणि सोडा आपलं काम करायला सुरुवात करतात आणि त्यामुळे केक व्यवस्थित फुगायला, आतून स्पॉन्जी बनायला खूप मदत होते. त्यामुळे या बारीक बारीक गोष्टी आणि ट्रिक्स नक्की लक्षात ठेवा. आता वाट्या तर सगळ्या भरून झालेल्या होत्या, थोडंसं बॅटर शिल्लक राहिलेलं होतं. हे बॅटर मी एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेतलं. या वाटीला सुद्धा तेल आणि बेकिंग पेपर लावून घेतलेला आहे. दुसऱ्या भांड्यामध्ये मीठ आणि स्टँड ठेवलेला आहे आणि या वाटीतला केक सुद्धा आपण बेक करून घेऊयात. तर लो टू मीडियम फ्लेमवरती ही कढई मी ठेवलेली होती. बरोबर 20 मिनिटे झालेली आहेत. 20 मिनिटामध्ये याचं झाकण अजिबात मध्ये कुठेही काढलेलं नव्हतं.
आणि हे पहा 20 मिनिटानंतर हे कपकेक्स किती मस्त बनलेले आहेत, मस्त फुगलेले आहेत. ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बेक करताना कढईचं झाकण किंवा कुकरचं झाकण अजिबात मध्ये मध्ये काढायचं नाही. यामुळे केकचा जो फुगलेला भाग आहे तो खाली बसतो. आता या गरम गरम वाट्या आपल्याला किचन ओट्यावरती किंवा प्लेटमध्ये न ठेवता जाळ्यावरती काढून घ्यायच्या. यामुळे वाट्यांच्या खालून सुद्धा हवा खेळती राहते आणि त्यामुळे केक सुद्धा लवकर थंड व्हायला मदत होते. आता लगेचच हे केक आपल्याला काढून घ्यायचे नाहीत, तर यावरती एक स्वच्छ कापड झाकून ठेवायचं. यामुळे आतमध्ये थोडीशी वाफ तयार होते, थोडासा ओलसरपणा तयार होतो आणि त्यामुळे वाटीच्या कडेने सुद्धा केक सेपरेट व्हायला मदत होते. काढताना केक वाटीला चिकटत नाही, व्यवस्थित तो बाहेर निघतो. तर हे पहा, या मोठ्या वाटीतला केक सुद्धा तयार आहे. टूथपिकने याला चेक केलं, अजिबात मिश्रण याला चिकटत नाही. तर या वाटीतला सुद्धा केक काढून घेतला आणि त्यावरती सुद्धा 10 मिनिटे कापड झाकून ठेवलं. 7 ते 8 मिनिटानंतर हे कपकेक्स आता थंड झालेले आहेत. आता आपण याला काढून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता कढईमध्ये आपण केक बेक केलेले आहेत. तरी सुद्धा अगदी मायक्रोवेव्ह मध्ये बनवतो तसा हा केक बेक झालेला आहे. सगळ्या बाजूंनी मस्त रंग आलेला आहे. डिमोल्ड करताना सुरीच्या साह्याने याच्या कडा अगोदर थोड्याशा सैल करून घ्यायच्या आणि हे पहा लगेचच हे कपकेक्स निघत आहेत. अजिबात वाटीला चिकटून राहत नाहीत किंवा तुटत सुद्धा नाहीत. अतिशय सुंदर छोटूशे कपकेक्स बनून तयार झालेले आहेत. आता ख्रिसमस सुद्धा जवळ आलेला आहे आणि लहान मुलांना तर कुठल्याही प्रकारचा केक खूप आवडतो. तर अशा अतिशय सोप्या पद्धतीने हे स्वादिष्ट कपकेक्स नक्की बनवून पहा. तर तुम्ही पाहू शकता वाटीमध्ये आपण हे केक बनवलेले आहेत आणि याची जाळी तुम्ही पाहू शकता, मस्त जाळीदार स्पॉन्जी बनलेले आहेत. 1 कपच आपण रवा वापरलेला आहे आणि तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता हे किती कपकेक्स बनवून तयार झालेले आहेत. हे पहा, रवा केक असला तरी सुद्धा हे अजिबात कोरडं पडलेलं नाही. हवा तसा यामध्ये ओलसरपणा आहे. अतिशय स्पॉन्जी बनलेला आहे, मस्त जाळीदार बनलेला आहे. तर माझ्या मुलीला लगेचच तो खायला हवा होता, त्यामुळे 1 कप इथे मी तुम्हाला तोडून दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता किती आतून जाळीदार बनलेला आहे. मोठ्या वाटीतला केक सुद्धा थंड झालेला आहे. याला सुद्धा डिमोल्ड करून घेऊयात. केकच्या वरच्या साईडला सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट कलर आलेला आहे. हे पहा, अजिबात वाटीला चिकटून राहत नाही, अगदी परफेक्ट बनलेला आहे. मायक्रोवेव्ह मध्ये केक बनवताना सगळ्या बाजूनी जसा रंग येतो तसाच इथे आलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सोप्या पद्धतीने आपण हे वाटीमध्ये केक बनवलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स नक्की फॉलो करा. केक 100% परफेक्ट बनणारच. यामध्ये अंड्याचा सुद्धा वापर केलेला नाही, तरी सुद्धा मस्त स्पॉन्जी बनलेला आहे. टूटी फ्रुटी इथे वापरलेली आहे, त्याऐवजी ड्रायफ्रूटचे तुकडे सुद्धा वापरू शकता. शिवाय हा केक बनवताना कोणत्याही प्रकारच्या स्टीलच्या वाट्या वापरू शकता. थोडे मोठे कपकेक्स हवे असतील तर थोड्याशा मोठ्या वाट्या वापरू शकता. बेकिंग ट्रेची गरज लागत नाही किंवा जे पेपरचे बेकिंग कप मिळतात त्याची सुद्धा गरज लागत नाही. या पद्धतीने जर साहित्याचं योग्य प्रमाण वापरलं तर केक अजिबात बिघडणार नाही. शिवाय कढईमध्ये जरी आपण हा केक बेक केला असला तरी सुद्धा जास्त वेळ बेकिंगसाठी लागत नाही. जास्तीत जास्त 20 ते 25 मिनिटात अगदी परफेक्ट केक बेक होतो. त्यामुळे गडबडीच्या वेळी अगदी घरच्याच साहित्यात केक बनवायचा असेल तर ही पद्धत नक्की वापरा. इतका स्पॉन्जी, जाळीदार, मस्त स्वादिष्ट, अगदी बेकरीसारखा केक बनलेला आहे. रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.